नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज गुरुवार 16 जुलै राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळत आहे. बंगालच्या उपसागराकडे निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र याची तीव्रता आता वाढलेली आहे आणि हे वेस्ट बंगालकडे जात आहे. तर मित्रांनो, या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे म्हणजे विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढतोय. तसेच आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील, काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. तर किनारपट्टीच्या परिसराकडे जर बघितलं तर आज सकाळच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळेल आणि पावसाला जी सुरुवात होत आहे ती दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे. तर या ठिकाणी जर बघितलं किनारपट्टीला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, ओरस, तसे या ठिकाणी मालवण, कणकवली, देवगड हा जो काही सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर आपल्याला दुपारनंतर वाढलेला बघायला मिळू शकतो. पावसाचा जोर या सर्व काही परिसरामध्ये वाढतोय. देवगडकडे, ओरस, कणकवली, मालवण, तसेच सावंतवाडीच्या सर्व काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र पावसाचा जोर दुपारनंतर या ठिकाणी वाढत आहे या ठिकाणी आणि आजूबाजूच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, इकडे जर बघितला हा जो काही परिसर आहे राजापूरचा परिसर आहे, मूर, लांजा, रत्नागिरी या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. देवरुख, शेतूर, माखजन, तसं या ठिकाणी जयगडचा परिसर आहे. या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला पाऊस जो बघायला मिळणार आहे हा दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला जयगडचा परिसर आहे, माखजनचा परिसर आहे, तसे इकडे देवरुख, रत्नागिरीचा परिसर आहे, शितूरचा परिसर आहे, तसे इकडे मूर, राजापूर, लांजा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतोय. आज पावसाची शक्यता आहे या ठिकाणी. तर हा जो काही सर्व परिसर आहे चिपळूण, दाभोल, खेड, दापोली, तसंच महाबळेश्वर, हरिहरेश्वर, महाड सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. मानगाव, मुरुड, जंजिरा, लवासा, रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मुरुड, जंजिरा, लवासा, नागोठाणे, अलिबाग, पेन, खोपोली, तसं हा जो काही सर्व परिसर, लोणावळाचा काही परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आज या ठिकाणी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. उरण, कर्जत, पनवेल, नवी मुंबई, मुंबई हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. ठाणे, उल्हासनगर, मुरबाडकडे देखील हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान हलक्या सरी राहतील. मात्र दुपारच्या दरम्यान जोर थोडा जास्त आहे. तर इकडे वसई विरारकडे जर बघितलं पालघर जिल्ह्याकडे, वसई विरार, उंबरपाडा, सफाले, पालघर जिल्ह्याचा जो काही सर्व परिसर आहे पालघर जिल्ह्यामध्ये, तर पालघर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला पालघर, बोईसर, वाणगाव या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढतोय. सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा जास्त आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो, आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागात जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर विदर्भामध्ये जर बघायचं ठरलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये, तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये, नागपूर जिल्ह्याचा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी आज दुपारनंतरचे वातावरण. तर आज दिवसभरामध्ये जर बघितलं तर सकाळच्या वातावरणामध्ये नागपूर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. त्यानंतर दुपारच्या वातावरणामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. पावसाचा जोर फार काही नाही आणि पाऊस जो बघायला मिळू शकतो नागपूर जिल्ह्याकडे तो सायंकाळच्या दरम्यान पूर्व भागाकडे पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोर थोडा कमी आहे. मात्र सायंकाळच्या दरम्यान पूर्व भागाकडे हलक्या मध्यम सरी आणि भंडारा जिल्ह्याकडे मात्र पावसाची शक्यता आहे. भंडारा, सरपेवाडा, खात, तस मोहाडी, तुमसर, बोरी हा जो काही सर्व परिसर आहे, कंद्रीचा परिसर आहे, तसे या ठिकाणी मौदा, सवारी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उमरेड, खरगाव, बिहापूर, पवनी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता. हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान म्हणजे दुपारनंतरचे जे काही वातावरण राहील त्या वातावरणामध्ये
या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय. गोंदियामध्ये मात्र मध्यम ते भाग बदलत मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. गोंदियाकडे पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. गोंदिया, गोरेगाव, आमगाव, चिखली तसे या ठिकाणी हा जो काही सर्व परिसर आहे तर या ठिकाणी कोकरी, घोटी तस या सर्व काही परिसरामध्ये घाटेमणी तसंच या ठिकाणी किरणपूर हा जो काही सर्व परिसर आहे या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो. गोंदियाकडे पावसाचा जोर जास्त आहे. आता गडचिरोलीचा परिसर बघूया. साकोली देवरीकडे हलक्या मध्यम सरी, अर्जुनी, मोरगाव तसे या ठिकाणी कोरची सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला देखील बघायला मिळू शकतोय. गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे हा जो काही परिसर आहे मानपूर, कापसीचा परिसर आहे, तुमकुमचा परिसर आहे, या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर तुलतुली, आरमोरी, गडचिरोली, जामगाव हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी. आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे. म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. तर मित्रांनो, गडचिरोलीकडे पावसाचा जोर जास्त आहे. आता चंद्रपूरचा जर परिसर बघायचं म्हटलं तर आज दिवसभरामध्ये चंद्रपूरकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या मध्यम सरी सायंकाळच्या दरम्यान सुरू होत आहे. रात्रीच्या दरम्यान मुसळधार पाऊस देखील चंद्रपूरमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. राजुरा, बल्लारपूर तसं इकडे हा जो काही सर्व परिसर आहे, गोंडपिंपरीचा परिसर आहे, तसं परसोडी हा जो सर्व परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती, नागपूर, छोटा नागपूर तसे या ठिकाणी गोगस रोड, गोगस या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता. जगरीकडे पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीच्या दरम्यान. आणि मित्रांनो, रात्रीच्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर वाढतो आहे. पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, दिग्रस, यवतमाळ हा जो सर्व काही परिसर आहे, वीरगावचा परिसर आहे, सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी. आणि हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता रात्रीच्या दरम्यान यवतमाळमध्ये आहे. वर्धा जिल्ह्याकडे बघितलं तर वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा जोर थोडा कमी आहे. तर मित्रांनो, आता अमरावतीकडे बघूया काय परिस्थिती आहे. अमरावतीचे जर वातावरण बघितले आज दिवसभराचे तर अमरावतीकडे अंशतः ढगाळ वातावरण राहील. तर सायंकाळच्या दरम्यान अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही अमरावतीकडे. अकोला जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अकोलामध्ये अकोला, मुर्तिजापूर, दर्यापूर, पाती, अकोट, तेल्हाराचा परिसर आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण राहील. सायंकाळच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात. अकोट, तेल्हारा आसपासच्या काही परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतात. वाशिममध्ये बघितलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाचा जोर कमी आहे. मात्र ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे वाशिममध्ये. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजचे जर वातावरण बघितले तर ढगाळ वातावरण आहे आणि अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या सरी बघायला मिळू शकतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये. खानदेशात जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याकडे हलक्या सरींची शक्यता आहे. हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो जळगाव जिल्ह्याकडे. जळगावच्या पश्चिमेला पावसाची शक्यता आहे. चोपडा, मणेर, परोळा, एरंडोल या परिसरामध्ये. आणि धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं तर धुळे साक्रीचा परिसर आहे. चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा तसं या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. नंदुरबारकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, खर्नी, नवापूर, विसरवाडीचा परिसर आहे. सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी नाशिकचा जर परिसर बघितला तर नाशिककडे देखील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. नाशिककडे पावसाचा जोर या ठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये. नाशिकचा जो काही सर्व परिसर आहे, मालेगाव झाले तसे या ठिकाणी मालेगाव, नांदगाव, मनमाड, चांदवड, सटाणा, देवळा सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. येवला, निफाड, सिन्नर, नाशिककडे पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या पश्चिम भागाकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो. अहिल्यानगरकडे, कोपरगाव, श्रीरामपूर, जोरवे, अकोले, संगमनेरकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. राहुरी, भगूर, पाथर्डीकडे आणि अहिल्यानगर या ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात आहे. शिरूर तसे या ठिकाणी गोंडेगाव हा जो काही परिसर आहे, जतनांदूर, जामखेड, कर्जत, शेवगाव सर्वत्र या ठिकाणी श्रीगोंदाकडे हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे. तर जुन्नर, मनसर, चाकण, पुणे, सासवड सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. पुणे, वाघोली, फुरसुंगी, दायरी तसे या ठिकाणी पाती हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र पावसाची शक्यता आहे.
वेल्हे लोणंद फलटण बारामतीकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. पावसाचा जोर वाढलेला आहे. तर इकडे वाई महाबळेश्वरकडे सातारा जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, आज सातारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. साताराच्या पूर्व भागाकडे बघितलं तर कोरेगाव, पुसेगाव, तसं या ठिकाणी महिमानगड हा जो काही सर्व परिसर आहे, मोल, दहिवडी, फलटण सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, सोलापूरकडे बघूया काय परिस्थिती आहे. सोलापूरमध्ये करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव, पंढरपूर, माहुळी, चलगाव, सोलापूर, अक्कलकोटचा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर या ठिकाणी पावसाला सुरुवात होत आहे. सोलापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस देखील सोलापूरमध्ये बघायला मिळू शकतोय. सांगलीकडे जर बघितलं तर सांगलीकडे देखील पावसाची शक्यता आहे. सांगलीमध्ये सांगली, शिरोळ हा जो काही सर्व परिसर आहे, कुरुंदावड, कुडाची, अतनी, कुरोळी, तसंच तासगाव, कुची, नागज, विटा, मायणी सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता सांगलीमध्ये आहे. कोल्हापूर, ज्योतिबाईल, कोडोली, किनी, ईश्वरपूर तसंच इकडे राधानगरी, गगनबावडाचा परिसर हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. राधानगरी, गगनबावडाकडे पावसाचा जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता मराठवाड्याकडे बघूया काय परिस्थिती आहे. तर छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर आज पावसाची शक्यता आहे. मात्र पाऊस आपल्याला बघायला जो मिळणार आहे तो सकाळच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण राहील. दुपारच्या दरम्यान हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकते आणि सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरींची शक्यता छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर धरण क्षेत्राकडे, फुलंब्री, कन्नड या परिसरामध्ये आहे. जालना जिल्ह्याकडे हलक्या सरींची शक्यता, जालना, शिवनी तसंच इकडे अंबड, परतूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर बीडकडे ढगाळ वातावरण जास्त राहील. सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता देखील आहे. हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय. बीड, वडवणी, तळेगाव, शिरसाळा तसंच या ठिकाणी आंबेजोगाई, धारूर, केज, येळंब, चौसाळा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि धाराशिवकडे कळंब, मासा तसंच इकडे धाराशिव, तुळजापूर, लोहारा सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल. लातूरमध्ये जर बघितलं तर लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर सर्वत्र हलक्या मध्यम सरी. तसंच इकडे वाला, अहमदपूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. परभणीकडे हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे. अधूनमधून हलक्या सरी झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी, मनवत या परिसरामध्ये आहे. नांदेड जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील. ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे. नांदेडमध्ये हिमायतनगर, उमरखेडा, गौतमसा या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये जर बघितलं तर हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता फार काही नाही आज दिवसभरामध्ये हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. मात्र रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे हिंगोलीमध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.